अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर 25 जानेवारीला शाकंभरी पौर्णिमा आहे आणि त्याच दिवशी गुरुपुष्प अमृत योग जुळून आलेला आहे। तर त्या दिवशी तुम्हाला त्या दिवसापासून तुम्हाला 24 दिवसांची सेवा करायची आहे। जर खरंच तुमच्या घरामध्ये पैशासंबंधीची खूप चणचण भासत असेल, खूप अडचण येत असेल, तर तुम्ही ही छोटीशी सेवा 24 दिवसांसाठी नक्की करा। तर सेवा कोणती आहे जाणून घेऊया। तर बघा, पौर्णिमा ही कधी सुरू होणार आहे तर 24 जानेवारीला म्हणजे बुधवारी रात्री 9:49 पौर्णिमा सुरू होणार आहे आणि ती पौर्णिमा दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी 25 जानेवारीला रात्री 11:23 संपणार आहे। म्हणजे तुम्हाला गुरुवारचा पूर्ण दिवस हा जो उपाय आहे तो करता येणार आहे। या दिवशी अति उत्तम योग आलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही न चुकता ही सेवा नक्की करा। त्या दिवशी शाकंभरी नवरात्र समाप्तीसुद्धा आहे, त्याचबरोबर पौर्णिमा आहे आणि गुरुपुष्प अमृत योग जुळून आलेला आहे। त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही न चुकता तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही करू शकता। सुतक असेल जमणार नाही, विटाळ असेल तरीसुद्धा जमणार नाही आणि जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर दुसऱ्याकडून ही सेवा करून घेतली तरी चालेल। म्हणजे फक्त घरातल्यांनीच ही सेवा करायची आहे। तर तुम्हाला फुलवातींचा उपाय करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला भरपूर अशा फुलवाती लागणार आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, गुरुवारच्या दिवशी एक फुलवात प्रज्वलित करायची आहे। त्याच्यानंतर ती फुलवात प्रज्वलित केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 फुलवाती घ्यायच्या आहेत, त्यासुद्धा प्रज्वलित करायच्या आहे। तिसऱ्या दिवशी 3 घ्यायच्या आहे, चौथ्या दिवशी 4 घ्यायच्या आहे। अशा दररोज घेतलेल्या फुलवाती प्रज्वलित करायच्या आहे। असं आपल्याला चढत्या क्रमाने करत जायचं आहे 12 दिवस। 12व्या दिवशी तुम्हाला 12 फुलवातीसुद्धा प्रज्वलित करायच्या आहे। आता 12व्या दिवशी तुम्ही 12 फुलवाती प्रज्वलित केल्या, त्याच्यानंतर 13वा दिवस जो येतो त्या दिवशी तुम्हाला 1 फुलवात कमी करायची आहे। म्हणजे फक्त तुम्हाला 11 फुलवाती घ्यायच्या आहे। त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला 10 फुलवाती घ्यायच्या आहे। त्याच्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला 9 फुलवाती प्रज्वलित करायच्या आहे। असं करत करत तुम्हाला उतरत्या क्रमाने फुलवाती प्रज्वलित करत जायचं आहे। ही सेवा तुम्हाला 24 दिवसांची आहे। 24 दिवस तुम्हाला या ज्या फुलवाती आहे त्या प्रज्वलित करायच्या आहे। आता ही सेवा तुम्हाला गुरुवारपासूनच करायची आहे। तर तुम्ही म्हणाल त्या दिवशी मला अडचण आहे, मी गावाला जाणार आहे, अनेक प्रॉब्लेम्स आहे, तर त्या दिवशी मला जमणार नाही। तर असं अजिबात करू नका, कारण गुरुपुष्प अमृत योगावरच ही सेवा सुरू करतात। त्याच्यामुळे त्या दिवसापासून तुम्हाला ही सेवा करायला सुरुवात करायची आहे। तर आता 2-3 दिवस झाले ती सेवा तुम्ही केली, तर तुम्हाला मासिक धर्म आला तर ते 5 दिवस तुम्ही स्किप करू शकता। ते 5 दिवस त्या सेवेमध्ये मिक्स करायचे नाही आहेत, ते वेगळेच ठेवायचे। 2 दिवस तुमची सेवा झाली, त्याच्यानंतर 5 दिवसानंतर जो 6वा दिवस येईल त्या 6वा दिवस तुमचा 3रा दिवस असेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला 24 दिवस ही सेवा करायची आहे। तर बघा, गुरुवारच्या दिवशी तुमची सकाळी देवपूजा झाल्यानंतर ही सेवा तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकता। फक्त 12 ते 12:30पर्यंत ही सेवा चालणार नाही। आता पहिल्या दिवशी तुम्ही जर देवपूजा झाल्यानंतर 9 वाजता किंवा 10 वाजता ही सेवा करणार आहात तर तोच टायमिंग तुम्हाला ठेवायचा आहे। 9 वाजता पहिल्या दिवशी केली तर शेवटपर्यंत म्हणजे 24 दिवस तुम्हाला 9 वाजताच ही सेवा करायची आहे। नाहीतर तुम्ही असं कराल की सकाळी 9 वाजता मी पहिल्या दिवशी सेवा केली, दुसऱ्या दिवशी मी दुपारी करणार, तिसऱ्या दिवशी मी संध्याकाळी करणार, असं चालणार नाही। पहिल्या दिवशी जो टायमिंग आहे तुमचा तोच टायमिंग 24 दिवस ठेवायचा आहे। टायमिंग चेंज करू शकत नाही, तोच टायमिंग ठेवायचा आहे। तर आता सेवा कशी करायची ते मी सांगते। आता गुरुवारच्या दिवशी तुम्ही 1 फुलवात घ्यायची आहे। आता ही सेवा करण्यासाठी तुम्हाला चांदीची निरंजनी लागणार आहे। तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही त्या दिवशी चांदीची निरंजनीसुद्धा घ्या। असं म्हटलं जातं की गुरुपुष्प अमृत योगावर गुंजभर का होईना सोनं किंवा चांदी खरेदी करावं। असं केल्याने जे सोनं किंवा चांदी आपण घेतलेलं आहे त्याच्या दुप्पट सोनं चांदी आपल्याला मिळतं आणि ते कधी
विकण्याची किंवा चोरी जाण्याची सुद्धा भीती नसते. त्याच्यामुळे गुरुपुष्प अमृत योगाच्या दिवशी बरेच लोक सोनं चांदी खरेदी करतात. तर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही एक छोटीशी चांदीची निरंजनी घ्यायची आहे. चांदीची निरंजनी तुमच्याकडे नसेल तर पितळेचं निरंजन असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर आता आपल्याला काय करायचं आहे, एक निरंजन घ्यायचं आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे. तांदूळावर हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्यावरती निरंजनी ठेवायची आहे आणि जी फुलवात तुम्ही बनवलेली आहे ती फुलवात ठेवायची आहे. आता फुलवातीमध्ये शुद्ध गाईचं तूपच लागणार आहे. आता शुद्ध गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप असेल तरीही चालेल. आता एक फुलवात तुम्हाला घ्यायची आहे, निरंजनीवरती ठेवायची आहे आणि प्रज्वलित करायची आहे. तर पहिल्या दिवशी तुम्हाला जर संकल्पयुक्त सेवा ही करायची असेल तर तुम्ही संकल्प करू शकता, कारण संकल्प केल्यानंतर स्वामी महाराज ही सेवा तुमच्याकडे करूनच घेतात. आणि संकल्प व्यतिरिक्त ही सेवा तुम्हाला करायची असेल तर तसंही तुम्ही करू शकता. तर आता जेव्हा तुम्ही जी फुलवात प्रज्वलित केलेली आहे त्यावरती तुम्हाला काही मंत्र जप पठण करायचे आहे. तर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र एक वेळेस म्हणायचं आहे, त्यानंतर श्री सूक्तम एक वेळेस म्हणायचं आहे, त्याच्यानंतर विष्णू गायत्री मंत्र 16 वेळेस म्हणायचा आहे, त्याच्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र हा 16 वेळेस म्हणायचा आहे, कुबेर मंत्र हा 16 वेळेस म्हणायचा आहे, त्याच्यानंतर नवार मंत्र हा सुद्धा तुम्हाला 16 वेळेसच म्हणायचा आहे. तर हे सगळे मंत्र तुम्हाला जेव्हा तुम्ही जी फुलवात आहे ती प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता बघा, दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्हाला हे सगळे जे मंत्र आहेत ते मंत्र म्हणायचे आहे. तुम्हाला 24 दिवस हे सगळे मंत्र म्हणायचे आहे. जेव्हा तुम्ही जी फुलवात आहे ती प्रज्वलित केल्यानंतर हे सगळे मंत्र म्हणायचे आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही 2 फुलवाती प्रज्वलित करायच्या आहे, तेव्हा सुद्धा हे मंत्र म्हणायचे आहे. तर पुन्हा एकदा सांगते, पहिल्या दिवशी 1 फुलवात प्रज्वलित करून हे सगळे मंत्र म्हणायचे आहे. दुसऱ्या दिवशी 2 फुलवाती करून हे प्रज्वलित हे मंत्र म्हणायचे आहे, दिवा प्रज्वलित करून. तर आता जी निरंजनी आहे त्यामध्ये जे फुलवात जळालेली आहे म्हणजे जी काजळी आहे ती दुसऱ्या वाटीमध्ये काढून ठेवायची आहे, लगेच फेकून द्यायची नाही. आणि ती जी निरंजनी आहे ती स्वच्छ करून घ्यायची आहे. दररोज तुम्हाला स्वच्छ करायची आहे. ती काजळी एका वाटीत एकत्र 24 दिवसांची करून ठेवायची आहे. जेव्हा 24 दिवस होईल तेव्हा ती जी काजळी आहे एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये टाकायची आहे किंवा तुम्ही झाडाखाली सुद्धा टाकू शकता. तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, पहिल्या दिवशी 1 फुलवात प्रज्वलित करायची, दुसऱ्या दिवशी 2 फुलवाती प्रज्वलित करायच्या. अशा चढत्या क्रमाने तुम्हाला फुलवाती वाढवत जायच्या आहे. 12व्या दिवशी 12वी फुलवात 12 फुलवाती प्रज्वलित करायच्या आणि 13व्या दिवशी पुन्हा 12 फुलवाती प्रज्वलित करायच्या. त्याच्यानंतर 14व्या दिवशी 11 फुलवाती प्रज्वलित करायच्या. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला फक्त 10च फुलवाती प्रज्वलित करायच्या. असं 1 फुलवातीपर्यंत यायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही 1 फुलवातीपर्यंत याल तेव्हा 24 दिवस होणार आहे टोटल. तर त्याच्यानंतर ही सेवा तुमची संपणार आहे. जर ही सेवा करत असताना तुम्हाला जर ब्रह्मचार्याचं पालन करायचं असेल तर करू शकता. आणि या काळामध्ये नॉनव्हेज अगदी वर्ज्य करायचं आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला खायचं आहे तर तुम्ही बाहेर खाऊ शकता, पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला 1 माळ श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे, क्षमायाचना मागायची आहे. तर अशा पद्धतीने ही सेवा येथेच पूर्ण करते. सगळे काही मी तुम्हाला या सेवेची माहिती सांगितली आहे. आणि तरीसुद्धा तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा, त्याची उत्तरं तुम्हाला मिळून जातील. अतिशय प्रभावीशाली सेवा हे नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.